तर दरम्यान मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आज हवामानाचा जोर वाढणार आहे। दुपारी 3:22 आणि 4.19 मीटर उंचीची भरती येणार आहे। सोबतच सतत मुसळधार पाऊस आणि ताशी 65 किलोमीटर वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे। पूर्व उपनगरांमध्ये गेल्या 24 तासांतच 217 मिलीमीटर पाऊस झालाय आणि म्हणून सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। एकंदरीतच आपण पाहतोय आज मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि विशेषतः समुद्रकिनारी जाण्यास खरं तर सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण की आज हाय टाइड सांगितलेला आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। रिजवान, आपण पाहतोय तुम्ही दादरच्या चौपाटीवरती सध्या आहात आणि आज मुंबईला खरं तर रेड अलर्ट दिलाय, त्यात विशेषतः आपल्याला हाय टाइड सांगितलंय। सध्याची कशी परिस्थिती सांगाल? वैष्णवी, अगदी बरोबर आपण पाहतोय ज्या पद्धतीने पावसाचा वेग जो आहे तो मुंबईमध्ये कायम असताना दिसून येत आहे आणि अशाच वेळी समुद्रामध्ये हाय टाइडचा इशारा जो आहे तो हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला। सध्या मी दादर चौपाटी या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहतो की समुद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भरतीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय वारा जो आहे तो मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये सुटताना आपल्याला दिसून येतो आणि आज देखील दुपारच्या सत्रामध्ये हाय टाइडचा इशारा जो आहे तो हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। खरं तर ज्या पद्धतीने सातत्याने पावसाचा वेग जो आहे तो मुंबई असो, ठाणे असो, रायगड असो, या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वाढताना दिसून येत आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की समुद्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भरतीला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जो समुद्री भाग आहे त्यापासून दूर राहावा असे देखील इशारा प्रशासनाच्या वतीने लोकांना जो आहे तो करण्यात आला। त्यामुळे याचे कडेकोड पालन जो आहे तो मुंबईकरांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे आणि आपण पाहतोय की समुद्रामध्ये ज्या पद्धतीने खवळलेला देखील सुरुवात झालेली आहे आणि वाराचा सुसाट जो आहे तो सुटताना या दादर चौपाटीमध्ये संपूर्ण जो समुद्र किनारी पट्ट्या त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे। वैष्णवी, अर्थातच रिजवान, ही सगळी परिस्थिती आपण सध्या पाहूच शकतोय कशा पद्धतीनं समुद्र जो आहे तो आता उसळताना पाहायला मिळतोय। धन्यवाद, अगदी सविस्तर आढावा आपण घेतलाय। तर आपण आताच दृश्य पाहिली मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांची, ही दृश्य सध्या आपण पाहतोय। आज 4.19 मीटर उंच लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दरवर्षी खरं तर मुंबईच्या पावसामध्ये अशा पद्धतीच्या लाटा येत असतात, हाय टाइड्स येत असतात आणि त्यावेळी खरं तर सुरक्षितता जी असते ती घेतली जात असते। प्रशासनाकडून अगदी काही पथकं जी असतात, सुरक्षा रक्षक पथकं, ती सुद्धा समुद्रकिनारी तैनात करण्यात येतात। तर काल कोसळलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन पूर्णपणे कोलमडलंय। पावसामुळे शहरभरात 103 ठिकाणी झाडं पानत्या पडल्यात, 17 ठिकाणी घरं आणि भिंतीही कोसळल्यात, तर 18 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना नोंदवल्यात। गोवंडी बैंगणवाडीमध्ये घर पडून 2 पुरुष आणि 1 महिला जखमी झाले, त्यांना राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर चेंबूरमध्ये झाड कारवरती पडले, माटुंग्यात 1 महिला जखमी झाली आणि दहिसरमध्ये 1 युवकाला शॉक लागला। तर इकडे मुंबईतील आपण पाहतोय सेनापती बापट मार्गावरती रस्त्यात खड्डे पाहायला मिळतात। पावसात या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना धोका निर्माण झालेला आहे। तर 100 मीटर पर्यंत खड्डे आणि रस्ता ओबडधोबड असल्यानं अपघाताची शक्यताही वाढली आहे। जास्त पाऊस झाल्यावरती खड्डे न दिसल्यानं अपघाताचा धोका वाढलेला आहे, याचा आढावा सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे। तर एकंदरीतच आपण हा आढावा पाहणार आहोत। तुर्तास ही सगळी दृश्य आपण सध्या पाहतोय कशा पद्धतीनं खड्डेमय सगळी मुंबई झालेली आहे आणि त्यातच पाऊस त्यामुळे धोका वाढलेला आहे, अपघात होऊ शकतात। अनेक व्हिडिओज खरं तर दर पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीचे समोर येत असतात। सेनापती बापट मार्ग परिसरामध्ये हे लोअर परेल आहे। आपण रस्त्याची अवस्था बघतोय, आता पावसाळा आहे त्यामुळं अधिक या रस्त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या ठिकाणी पूर्णपणे पाणी भरून जातं आणि गाड्या ज्या आहेत त्या वेगाने ज्यावेळेस जातील त्यावेळेस अपघात होण्याचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे। फक्त एवढाच पॅच नाही आहे, तर मी या रस्त्याची आपण मग थोडंसं चालून बघणार आहोत रस्त्यावरती की कशी दुरावस्था जवळपास 100 मीटरच्या रेडियसमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे। रस्ते व्यवस्थित नाही आहे, आतमध्ये कुठेतरी पॅच लावले गेलेले आहेत, मध्येच खड्डे आहे। हात जर आपण बघितलं तर इथे हा पॅच आलेला आहे। ज्यावेळेस भरधाव वेगामध्ये वाहनं येतात किंवा जर या रस्त्यावरती पाणी भरेल त्यावेळेस लोकांना अडचणी होऊ शकतात, त्यांचे अपघात होऊ शकतात। आपण
पलीकडे ते स्पीड ब्रेकर बघतोय, मध्ये जे झेब्रा क्रॉसिंग मांडलेलं आहे ते देखील पूर्णपणे ओबडधोबड हे रस्ते झालेले आहेत. एकंदरीत आपण म्हटलं तर आर्थिक शहर आहे. आजूबाजूला हा जो परिसर आहे, मोठे मोठे ऑफिसेस आहेत, लाखोच्या गाड्या या रस्त्यावरून जात असतात. सर्वसामान्य नागरिक या ठिकाणून पब्लिक सेक्टरने जातात, स्वतःच्या गाड्या घेऊन जातात. मात्र रस्ते आपण बघतो यांची अवस्था कशी आहे. विशेषतः पावसामध्ये असे जे रस्ते आहेत ते अतिशय धोकादायक होतात, कारण की इथे पाणी साचतं. नेमका खड्डा आहे की खड्डा नाही आहे याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही. त्याच्यामुळं थेट गाडी ज्यावेळेस या खड्ड्यांमध्ये जाते, विशेषतः दुचाकी, त्यांना थेट त्यांचा अपघात होतो आणि जीवितहानीचीही शक्यता असते. उच्च न्यायालयाने वारंवार मुंबई महानगरपालिकेला या रस्त्यांच्या खड्ड्यांवरून ठोकलेलं आहे. मात्र अनेकदा बजावलेलं आहे की या रस्ते सुधारावा. मात्र मुंबई महानगरपालिका असेल किंवा संबंधित या ठिकाणचं प्रशासन असेल, त्यांचं लक्ष या रस्त्यांकडे जात नाही का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.